मग आता काय करावं? आपण जर गरुड झालो आणि घार ससाण्यावर जर झेप घेतली तर खाली उभा असलेला शिकारी बाणाने कबुतराचा जीव घेईल. मग देवाला असं वाटतं आपण असं न करता सिंहाचं रूप घ्यावं. सिंहाचं जर आपण रूप घेतलं तर शिकाऱ्यावर झडप घालू. पण मग शिकाऱ्यावर झडप घातली तर वरती जो घारससाना फिरत आहे त्याने जर कबुतरावर झडप घातली तर, आणि एकाच वेळेस आपल्याला 2 अवतार घेता येत नाही. मग परमेश्वर देखील चिंतित होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर काय करणार? काय करावे परमेश्वराने? हा प्रश्नच आहे. गरुड झालो तर आपण घारससाना मारणार, पण त्याच वेळेस शिकारी आपला बाण सोडणार आणि कबुतराचा जीव जाणार. सिंह झालो आणि शिकाऱ्यावर झडप घातली तर तिकडे घारससाना कबुतरावर झडप घालून त्याचा जीव घेणार. मग आता काय करावं? असा पेच फसलेला असतानाच विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वर काय करतो? तो एका नागाचं रूप धारण करतो. तो एका नागाचं रूप धारण करतो. सरपटत सरपटत येतो आणि शिकाऱ्याच्या पायाला डंख मारतो. आता शिकाऱ्याच्या पायाला डंख मारल्यामुळे काय होतं? शिकाऱ्याच्या पायाला डंख मारल्यामुळे शिकाऱ्याच्या हातातील बाणाचा नेम चुकतो. बाण सुटतो, परंतु तो बाण कबुतराला न लागता घार ससाण्याला जाऊन लागतो. किती सुंदर! आणि अशा पद्धतीनं ईश्वर देव त्या कबुतराचे, आपल्या भक्ताचे प्राण वाचवतो. अशी ही कथा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनोरंजन व्हावं आणि कथेचे घटक समजावून सांगत असताना तुम्हाला ते कळावं म्हणून तुम्हाला ही कथा सांगितली. आता आपण पाठ्यपुस्तकाकडे जाऊ आणि कथेचे घटक समजावून घेऊ. कथेचा पहिला घटक आहे कथा बीज. कथा बीज. बीज म्हणजे बी. बीज म्हणजे बी. अगदी एक छोटंसं बी, आपण ज्वारीचं एक छोटंसं बी आपण शेतामध्ये पेरतो आणि त्याचा हळूहळू रोप बाहेर निघतं, एक धांडा होतो, त्याला कणूस येतं, एक खूप मोठा आकार तो ते बीज घेतं. तसं कथेचं सुद्धा असतं. कथा सुद्धा आपला हळूहळू विस्तार करते. हे सर्व विस्तार कशात असतो? बीजात असतो. पहा, आपल्या पुस्तकात सांगितलंय, कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज,
सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. ही जी मूळ घटना असते, शिकाऱ्याची शिकार करण्याची जी घटना आहे ती या कथेचं बीज आहे. आलं का लक्षात? आता पुन्हा इथं आणखी लक्षात घ्या. वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. एखाद्या घटनेत तो काय करतो? वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. आता इथं तुम्हाला दोन शब्द मी समजावून सांगतो. ते दोन शब्द असे, कल्पना आणि वास्तव. वास्तव हा एक शब्द आलेला आहे आणि कल्पना हा एक शब्द आलेला आहे. वास्तव या शब्दाचा अर्थ खरे, खरं खरं वास्तव जे प्रत्यक्षात आहे ते. आणि कल्पना ही जी असते ही मात्र खरी नसते. कल्पना ही जी असते ही खरी नसते. वास्तव म्हणजे सत्य असे म्हणू शकता तुम्ही याला, सत्य. परंतु कल्पना ही सत्य नसते. कल्पना ही वेगळी असते. कल्पना अचाट असते. उदाहरणार्थ कल्पना करा, तुम्हाला पंख फुटले आणि तुम्ही उडायला लागले. किती सुंदर कल्पना आहे. परंतु ती कधी सत्यात येते का? नाही. ती कधी सत्यामध्ये येत नाही. परंतु ती कशी असते? आकर्षक असते, मन मोहून घेणारी असते. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत कल्पनेचे रंग भरत असतो. म्हणून हा कल्पना हा शब्द तिथे आलेला आहे. आता पुढे पहा, दुसरा घटक कथानक. दुसरा घटक कथानक. कथानक म्हणजे काय? कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. पात्रांची कृती, परमेश्वराला काय करावं असं वाटतं म्हणजे त्याच्या कृती, आणि तो काय करतो? शेवटी तो एका सापाचे रूप धारण करतो, शिकाऱ्याच्या पायाला डसतो, त्याच्या हातून बाण सुटतो आणि तो बाण नेम चुकल्यामुळे कबुतराला न लागता घार ससाण्याला लागतो. पात्रांची कृती. स्वभाव वैशिष्ट्य. देवाचं वैशिष्ट्य काय आहे? जीव वाचवणे, जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, त्या पात्राचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. कथानकामध्ये हे सगळं उलगडत जातं. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपण जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. कथानक हा सुद्धा कथेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही कथाबीज म्हटलं काही नाही समजलं, तुम्ही आता कथानक म्हटलं तेही काही नाही समजलं. पण विद्यार्थी मित्रांनो, समजलं नाही असं म्हणून चालणार नाही. मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगतो. समजावून घ्या.
परत आपण पहिल्या टॉपिकवर जाऊ. कथाबीज काय असते? कथाबीज काय असते? तर कथाबीज हे अनेक घटकांच्या मदतीने, अनेक घटकांच्या साह्याने साहित्यात रूपांतरित झालेले असते. साहित्यात रूपांतरित झालेलं असते. जसं तुम्ही ज्वारीचं बी मातीमध्ये पेरता, त्याला पाणी घालता, त्याला खत घालता आणि मग त्याचं रूपांतर एका धांड्यामध्ये होते आणि त्याला कणीस येतं. परंतु धांडा येणे, रोप हळूहळू मोठे होणे, हे सगळं कशामुळे शक्य होते? कथा बीजामुळे शक्य होते. बीजामुळे शक्य होते. कथा सुद्धा विस्तारते ती कथा बीजामुळे. कथानक हे कसं असते? कथानक म्हणजे त्याचा विस्तार, म्हणजे एका शिकाऱ्याची विस्तारितपणे मी तुम्हाला सांगितलेली कथा आहे. त्याला कदाचित 3-4 मिनिटं एवढा अवकाश लागला. या 3-4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं, जसं जसं मी तुम्हाला सांगत गेलो, ते कथानक उलगडत गेलो की आता काय होईल, आता असं झालं, मग तसं झालं, आणि त्यात प्रवाहीपणा असतो. म्हणजे पुढे काय होईल, प्रवाहीपणा असतो म्हणजे काय, असं वाटत जातं की आता पुढे काय होईल. हे पुढे काय होईल हे जे वाटत जातं, हे कशामुळे? हे कथानकामुळे वाटत जातं. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे, तो त्यांना सांगणे, हे कथानकाचे प्रयोजन असते. कथेचा तिसरा घटक पात्रचित्रण. कथेचा तिसरा घटक आहे पात्रचित्रण. प्रत्येक कथेमध्ये पात्र असतात. पात्रांशिवाय कथा संभवत नाही. आणि या पात्रांच्या स्वभावांचं, त्यांच्या विचारांचं कथन कथेमध्ये आलेलं असतं. आपल्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे पाहू. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. जसं आपण आपल्या कथेमध्ये ईश्वराची प्रतिमा तयार केली ना. आपण आपल्या कथेमध्ये ईश्वराची प्रतिमा तयार केली होती. कसा असतो तो? दयाळू असतो, मदतीला तो धावून येतो. देव हे आपल्या कथेमधलं एक पात्र होतं. कबूतर हे सुद्धा आपल्या कथेमधलं पात्र होतं. वरती भिरभिरणारा घार ससाना हे सुद्धा आपल्या कथेतलं पात्र होतं. तो शिकारी हे सुद्धा आपल्या कथेतलं पात्र होतं. शिकाऱ्याची जीवनदृष्टी की मला आज संध्याकाळी काहीतरी खायला हवं, मग मला शिकार केली पाहिजे, त्या दृष्टीने तो शिकार करतोय, तो त्याचं काम करतो आहे. म्हणजे पात्रांच्या भावना ह्या कथेमध्ये येत असतात. पुढे पहा, आपल्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्राशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. आपल्या कथेतलं जे पात्र आहे कबूतर, हे आपण माणसाप्रमाणे रेखाटलेलं आहे. खरं तर संकट समयी देवाचा धावा माणसं करतात, देवा मला वाचव, देवा मला वाचव. परंतु माणसाचा हा स्वभाव आपण कोणाशी जोडला? कबुतरासोबत जोडला. आपण तो कबुतरासोबत जोडला. म्हणजे कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. आपण त्या कबुतराला सुद्धा वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले की तो देवाचा धावा
करत असतो. पुढचा घटक पहा कोणता आहे. कथेचे घटक पाहत आहोत आपण. चौथा घटक आहे वातावरण निर्मिती. कथेचा हे एक अत्यंत महत्वाचा भाग आहे वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती झाली पाहिजे. वातावरण निर्मिती जर झाली नाही तर कथेला अर्थ राहत नाही. आपल्या कथेत सुद्धा एक वातावरण निर्माण झालं होतं की आता शिकारी घराबाहेर पडला पण त्याला शिकार सापडत नाही, मग तो आता घराकडे जातो. ही सगळी वातावरण निर्मिती आहे. किंवा परमेश्वराला प्रश्न पडतो की आता मी काय करू. आता जर मी गरुड झालो तर शिकारी मारणार, वाघ झालो, सिंह झालो, शिकाऱ्याला मारलं तर तो ससाना खाऊन घेणार. ही सगळी वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. आपल्या कथेमध्ये सुद्धा एक वातावरण होतं आणि ते सांस्कृतिक स्वरूपाचं वातावरण होतं. आपली ईश्वरविषयक कल्पना, आपली ईश्वरविषयक भक्ती आपल्या त्या कथेमध्ये फुलली होती. या वातावरणाचा वाचकावर परिणाम होऊन कथानकाशी तो एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. म्हणून कथेमध्ये वातावरण निर्मिती असते. पुढचा पाचवा घटक पहा कोणता आहे. नाट्यमयता. कथेमध्ये नाट्य सुद्धा असते. नाट्यमयता. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. आपल्या कथेत सुद्धा तो संघर्ष होता. आपल्या कथेतला देव, आपल्या कथेतलं कबूतर हे एका बाजूला आणि आपल्या कथेतला शिकारी वरती घिरट्या घालणारा ससाना हा दुसऱ्या बाजूला. कबूतर, देव ह्या चांगल्या गोष्टी, शिकारी, ससाना ह्या वाईट गोष्टी. कथेत चांगल्या आणि वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. तुम्ही सिनेमा पाहता, सिनेमा सुद्धा एक प्रकारची कथाच आहे. त्याच्यामध्ये काही लोक चांगले असतात, हिरो हिरोईन हे चांगले असतात आणि त्या सिनेमामध्ये जे खलनायक असतात त्यांची वृत्ती वाईट असते आणि या दोघांचा संघर्ष घडतो आणि त्यातून नाट्यमयता निर्माण होते. संघर्षातून नाट्यमयता निर्माण होते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनेचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. म्हणजे कथेमध्ये जे काही नाट्य निर्माण होते ते चांगल्या वाईटाचाच परिणाम असते अशातला भाग नाही. बरेच सिनेमांमध्ये हिरो हिरोईन असतो आणि खलनायक असतो, पण काही सिनेमांमध्ये तसं नसते. विशेषतः तुम्ही जे कॉमेडी सिनेमा पाहतात त्या सिनेमांमध्ये असा वाईट आणि चांगले यांचा संघर्ष नसतो. विविध आनंदाच्या सुखात्मक अशा घटना असतात आणि त्यातून नाट्यमयता निर्माण होते. म्हणजे नाट्यमयता निर्माण होण्यासाठी नेहमी चांगल्या वाईटाचा संघर्षच झाला पाहिजे कथेत असं काही नाही. चांगल्या वाईटाचा संघर्षामुळेच कथा निर्माण होते असेही नाही. कथेमध्ये बरेचदा आनंद आणि सुखात्मक घटना सुद्धा असू शकतात. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवाचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. एक उत्कर्ष बिंदू असतो की आता काय होणार, क्लायमॅक्स, आपण त्याला क्लायमॅक्स म्हणतो. क्लायमॅक्स, उत्कर्ष बिंदू, आपण त्याला सिनेमा पाहत असताना क्लायमॅक्स असं म्हणतो. तो नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. जसं आपल्या कथेमध्ये परमेश्वराने अतिशय बेमालूमपणे नाट्यमयता साधली. छानपैकी नागाचं रूप घेतलं,
शिकाऱ्याला तो चावला, त्याचा नेम चुकला आणि त्याच्या हातून सुटलेला जो बाण आहे तो वरती असलेल्या घार ससाण्याला लागला. एका दगडात दोन पक्षी असं म्हणतो ना आपण, तो हाच प्रकार. पण हा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो आणि म्हणून नाट्यमयता, नाट्य हे त्या कथेमध्ये असलं पाहिजे किंवा कथेमध्ये असतं. नाट्य हे कथेमध्ये असतं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कथेचा घटक आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे पेज नंबर 64 मध्ये. संवाद. कथेमध्ये संवादही असतात. कथेमध्ये संवादही असतात. आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्राच्या स्वभावधर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय, आंतरिक संगती महत्वाची असते. संवादातून रसनिर्मिती, रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. मी जे कथा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितली, त्या कथेमध्ये संवाद होताच. त्या कथेतलं जे कबूतर आहे ते काय म्हणतं? देवा मला वाचव. काय म्हणतं ते? देवा मला वाचव. आणि त्याच्या त्या संवादातून रसनिर्मिती होते. रसनिर्मिती म्हणजे भावनिर्मिती. त्याची ती आर्जव ऐकून तुमच्याही मनात दुःख निर्माण होते. आता या पाखराला कोणी वाचवणार की नाही वाचवणार? तुमच्या मनामध्ये एक दुःखाची भावना निर्माण होते. ससाना खाऊन घेईल का याला? का शिकाऱ्याच्या हातून हा मरेल? आणि म्हणून त्या संवादातून रसनिर्मिती होते. परमेश्वराच्या तोंडी सुद्धा संवाद होते की आता मी काय करावे? आता जर मी गरुड झालो तर घार ससाण्याला मी पकडणार, परंतु खाली शिकारी आहे. हे सगळे देवाच्या तोंडचे संवाद होते. म्हणून हे संवाद त्या कथेमध्ये असतात. बरोबर आहे. आणि या संवादामुळे कथेला एक वेगळी उंची प्राप्त होत असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कथेचा शेवटचा घटक भाषा शैली. कथा भाषेची शैली ही सुद्धा महत्वाची असते. कथा सांगत असताना साधारणपणे प्रमाण भाषेचाच वापर होत असतो. अगदी आवश्यक असेल तरच त्यात बोली भाषेची सरमिसळ केली जाते. आणि भाषा शैली हा कथेचा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो. भाषेची शैली म्हणजे भाषेची योजना. अर्थात मी तुम्हाला जी कथा सांगितली ती प्रमाण भाषेमध्ये सांगितली, परंतु एखादी गावखेड्यातली जर कथा मला तुम्हाला सांगायची असती तर मी ती प्रमाण भाषेतच सांगितली नसती. मी तुम्हाला आपल्या बोली भाषेत सांगितली असती, कदाचित आपल्या विदर्भी भाषेत सांगितली असती. जर एखाद्या खानदेशचे शिक्षक हा पाठ शिकवत असतील तर त्यांनी ती खानदेशी भाषेतून सांगितली असती. जर त्यांच्या भागातली ती कथा असती तर. म्हणजे भाषा शैली, कथेमध्ये एक विशिष्ट प्रकारची भाषा शैली सुद्धा असते. विद्यार्थी मित्रांनो, आजची कथा आणि कथेचे हे घटक यांची नोट्स तुम्ही तयार करू शकता. याचं हवं तर थोडंसं पाठांतरही करून ठेवा, कारण हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कथेचे घटक सांगा म्हणून 4 मार्कांसाठी. कथेचे घटक कोणते ते लिहा. हा भाग तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हे 7 घटक तुम्हाला सांगता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे. म्हणून या संदर्भात मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे किंवा मला असं वाटतं की या भागाच्या नोट्स तयार करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. परंतु नोट जर तुम्ही स्वतः तयार केल्या तर ते जास्त संयुक्तिक राहील, ते तुम्हाला जास्त लक्षात येईल आणि म्हणून तुम्हीच ते तयार करणं अपेक्षित आहे. पण जर तुम्ही तयार नाही केलं तरी मी तयार करून त्या तुम्हाला नक्कीच पुरवेल. हा तास आपण इथेच थांबवू.
पुढच्या तासाला आपण कथेची वैशिष्ट्ये कोणती असतात ते पाहणार आहोत.